राम राम मंडळी. तर पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत आमच्या कॉलेजला. तर या तुम्हाला कॉलेज दाखवतो. हे आपलं कॉलेज समोरच्या बाजूनं असं आहे. किती छान दिसते बघा मित्रांनो. हे बघा कॉलेजच्या आजूबाजूचा एरिया बघा किती छान दिसते. ही ओपन जिम आहे मित्रांनो. हे बघा एरिया किती छान दिसते. सगळं हिरवगार एकदम मस्त. तर हा रस्ता इकडं खाली बॉयज हॉस्टेलकडे जातो आणि हे आपलं ऑडिटोरियम आहे, इंडोर हॉल. मित्रांनो आज आपण खूप दिवसांनी भेटले. या खुशीमध्ये आपला अंकित पारोळे, दर्शन झारे आमच्या दोघाला पार्टी देणार आहे. हा रस्ता आपल्या कॉलेजच्या अनिमल हाऊसकडे जातो. गेला खाली ती मॅडम म्हणजे काय करणार आहे, योगा म्हणला माहिती आहे का? म्हणजे की मी किती काम करणार किती आहे. तर हे बघा मित्रांनो इकडे गर्ल्स हॉस्टेल आहे आणि हे बॉईज हॉस्टेल आहे. हे आपले बालू सर नियम फार्मला आहेत. आमचा पारोळे तर मित्रांनो आपण निघालो आहोत खोडशीचा डॅम बघायला. चला. तर हे बघा मित्रांनो आपण जात आहोत सध्या खोडशी डॅमकडं. हा रस्ता आहे, हा याला कॅनल रोड म्हणतात. आणि मी आपल्यासोबत आपला हा सुदर्शन झारे, अनिकेत पारोळे, आपण तिघेजण जाणार होता. तर हे बघा मित्रांनो इथं बघा कसं पाणी येते. छोटा धबधबा, हा कॅनल आहे. इथं माशा पकडतायत आणि आपले मित्र आणि आपण आपले मित्रमंडळी लॉगिन. हे आपले मित्रमंडळ अजून आलेत. हे इकडं आपण जाणार. हे आपले सगळे मित्रमंडळ. खुशी आपला हा ब्लॅक मांबा आपण करत आला. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे सैदापूरचा एरिया आहे. हे बघा आय लव्ह सैदापूर, आय लो बाबा. आणि हे आपले मित्र आहेत. हे हरीश भाऊ, संकेत भाऊ. संकेत भाऊ. तर बाबा लय दिवसात ना आलाय आमच्याकडे. आज पार्टी द्यायला लागलाय बाबा. आम्ही काय निवांत आज नुसती पार्टी करणार, मज्जा करणार. बाबा आले 10-12 घेऊन आमच्यासाठी स्पेशल पैसा आणले भाऊ. आणले बाबा. मी फर्स्ट टाइम चाललो इकडं भावा डॅमवरती. डॅमवर नेऊन खूप मजा करणार, खूप एन्जॉय करणार. डॅमवर नेऊन तुला जाऊ डॅम व्हिडिओ आरडीला खाली जाऊन. हे बघा मित्रांनो तर हे बघा मित्रांनो ही कृष्णा नदी आहे मित्रांनो. ही पुढे जाऊन कोयना नदीला मिळते. या दोघीचा संगम होतो, त्याला प्रतिसंगम म्हणतात. कराडामधली फेमस जागा आहे ती. तर हे बघा मित्रांनो इकडे लोक येतात फिरायला आणि हे अशी घाण करून जातात. हे बघा किती मस्त नेचर आहे, किती मस्त निसर्ग आहे. हे पाणी वगैरे बघा किती छान दिसते. आणि हे लोक अशी घाण करतात. इथं असं घाण करायला पाहिजे नाही. तर आपले पाय दुखत आहेत मित्रांनो, म्हणून आपण आता ते हे ट्रॅक्टर येत आहे, याला लिफ्ट मागायचं ठरवले. बघूयात लिफ्ट देते का नाही. आपण तिकडे जाऊ, लिफ्ट देते का नाही बघूत. त्याबद्दल मामा धन्यवाद. मामा धन्यवाद मामा. तर हे बघा मित्रांनो रस्ता कसा झाला आहे डॅमला जायसाठी. हे बघा आपली सगळी मित्रमंडळी जात काढतो भावा व्हिडिओ. तर हे बघा मित्रांनो हा आहे खोडशी डॅम. तिथं बघा कसं दिसतं आहे. हार्डमध्ये पाडुळे फेका आहे, मरल पाडुळे गावात पण ना. हे बघा मित्रांनो हा आहे खोडशी डॅम. हे बघा इकडे खाली मच्छी मारायचं, हे मच्छी पकडणार मित्रांनो. तर हा आहे खोडशी डॅम. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाण्याचा आवाज कसा येत आहे. आणि हे बघा पाण्याचा वेग किती जास्त आहे. हे बघा हे इकडं
हे इकडं थांबलेले आपल्याकडे मित्रमंडळी आहे इकडे मित्रांनो. मित्रांनो तर आता आपण आहोत कराडमधल्या खोडशी डॅमवर. हा आहे खोडशी डॅम. इथून बघू शकता मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो झुमकीला कसं दिसत आहे. तुम्ही काही म्हणा मित्रांनो, हे आपण कॅमेरानं कॅप्चर करू शकत नाही. आपण हे याला डोळ्यानं बघावं लागते. डोळ्यानं बघितल्यावर खूप छान दिसते मित्रांनो. हे बघा. कार्यक्रम लागल साखर. मित्रांनो आपण खोडशीचा डॅम बघून वापस जात आहोत. हे आपले सगळे मित्रमंडळी आहे इकडं आणि आपण आता वापस चाललो आहोत हॉस्टेलला. तर हे बघा आपले 3 मित्र जात आहेत आता तिकडं. हे इकडे जाणार आहेत आणि आम्ही 3 जण इकडे जाणार आहोत. हे आपल्या इकडे कॉलेजचा रस्ता आहे. तर आता आपण फिरून आलो आहोत डॅमवरून आणि आता आपण जाणार आहोत. चला ओके बाय बाय. तर आपल्या आजच्या संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था आपला पाडोळी करणार आहे. तर चला. कोणाचा? हां. तर आपण आलो आहोत मित्राच्या फ्लॅटवरती. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला.